छान क्रिस्पी शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया. सगळ्यात आधी काय करायचं, एक वाटी घ्यायची आणि सेम वाटीने तूप, दूध आणि साखर हे दाखवल्याप्रमाणे गरम करून घ्यायचं. साखर जेव्हा विरघळेल तेव्हा ते मिक्सचर एका भांड्यामध्ये काढून ते गार करून घ्यायचं. आणि मग गार झाल्यानंतर सेम वाटीने, ज्या वाटीने आपण तूप, साखर आणि दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने मैदा घ्यायचा. साधारण एक पिठाचा गोळा होईपर्यंत साधारण मला 3 ते 4 वाट्या मैदा लागलेला आहे. आणि या मिक्सचरचा एक छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिक्स करू शकता. मिश्रण अगदी गार झाल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे आणि तुम्हाला जेवढं लागेल तसा तुम्ही मैदा करू शकता. हळूहळू तो असा घट्ट गोळा तयार होतो. जेवढं तुम्हाला पीठ लागेल तेवढं तुम्ही पीठ अजून घेऊ शकता. दाखवल्याप्रमाणे असं मळून घ्यायचा. मऊ मळायचे नाही कणिक, छान घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, एक 10 ते 15 मिनिट तो जो आपण मळलेला गोळा आहे तो छान झाकून ठेवायचा, म्हणजे तो छान मुरतो. आणि मग काय होतं, जेव्हा आपण त्याची पोळी लाटायला घेतो तेव्हा तुम्ही बघू शकता त्याला बाजूला कडा नाही झाले, कडा नाही पडलेल्या आहेत. सो छान अशी मऊसूत पोळी तयार होते. आणि मग तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही असे कट करून घेऊ शकता. मला स्क्वेअर शेप आवडतो, सो मी स्क्वेअर्समध्ये त्या शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत. तुम्ही डायमंड शेपमध्येही करू शकता. जरा जाडसरच पोळी ठेवायची आहे, साधारण एवढा थिकनेस हवा. सो तुमची जी शंकरपाळी आहे ती छान क्रिस्पी होते, छान फुलते. सोबतच साईडला बारीक गॅसवर मी कढई तापवायला ठेवली होती. जेव्हा तेल पूर्ण गरम होईल तेव्हा त्यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आणि त्या मंद आचेवरच तळून घ्यायच्या. मोठा गॅस ठेवून तळल्या तर त्या कच्च्या राहतात. सो हे बघा, असे छान घड्या येतात, त्याला छान पदर सुटतात आणि अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते. थँक्यू.